देशातील सर्वात मोठी एअरलाईन इंडिगोच्या बुधवार आणि गुरुवारच्या मिळून 450हून अधिक फ्लाईट रद्द करण्यात आल्या आहेत. इंडिगोचा प्रवासी विमान वाहतुकीतील हिस्सा 65% आहे. यामुळं देशभरातील विविध विमानतळावर प्रवासी अडकून पडले आहेत. प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे. देशभरातील प्रत्येक विमानतळावर प्रवाशांचा संताप पाहायला मिळत आहे. अनेक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत. इंडिगोच्या 450 फ्लाईट रद्द झाल्यानं इतर विमान कंपन्यांसह इंडिगोनं देखील तिकिटाचे दर वाढवले आहेत. इंडिगोनं गेल्या 4 दिवसामध्ये 1000हून अधिक फ्लाईट्स रद्द केल्यानं मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. याचा फटका दिल्ली, बंगळुरू, हैदराबाद या ठिकाणच्या प्रवाशांना बसला आहे. अखेर या परिस्थितीवर DGCAनं मार्ग काढण्यासाठी 1 नोव्हेंबरपासून लागू केलेलं FDTL नोटिफिकेशन लागू करण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे. नेमकं प्रकरण काय आहे? FDTLचं नोटिफिकेशन काय आहे? का इंडिगोच्या फ्लाईट्स कॅन्सल झाल्या आहेत? ते सविस्तर या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. नमस्कार मंडळी, आपण पाहतात विशेष खास. तर मंडळी, FDTLनं नियम जानेवारी 2024मध्ये आणले, मात्र त्याची अंमलबजावणी 1 नोव्हेंबर 2025 पासून सुरू करण्यात आली होती. पायलट आणि क्रू मेंबर्सला पहिल्यांदा आठवड्यात 36 तास सुट्टी असायची, ती वाढवून 48 तास करण्यात आली होती. नाईट लँडिंगची संख्या 6 वरून प्रत्येक आठवड्याला 2 वर आणण्यात आली होती. रात्रीच्या वेळी 8 तासाची उड्डाणाची मर्यादा घालण्यात आली होती. नाईट ड्युटी विंडो रात्री 12 ते पहाटे 6 करण्यात आली होती. FDTL नियमांची अंमलबजावणी करण्याची मुदत वाढवली जाईल असं इंडिगोला वाटलं होतं, मात्र DGCAकडून मुदतवाढ देण्यात आली नाही. इंडिगोचं नेमकं इथंच चुकलं आणि मोठा गदारोळ झाला. अखेर DGCAला पायलट आणि क्रू मेंबर्सच्या साप्ताहिक सुट्टी संदर्भातील नियम मागे घ्यावा लागला. FDTLच्या अंमलबजावणीमुळं इंडिगोच्या मोठ्या प्रमाणात पायलट्सना आवश्यक सुट्टी देण्यात आली होती. एअरबस A320च्या सॉफ्टवेअर अपडेशनमुळे विकेंड लांबला, विमानाची उड्डाणं लांबली. उशिरा उड्डाणं झाल्यानं अनेक पायलटची ड्युटी नाईट विंडोमध्ये गेली. त्यामुळं सोमवारी FDTL लागू झाल्यानं क्रू मेंबर्स ऑटोमॅटिक अनिवार्य रेस्टवर गेले. मोठ्या संख्येनं क्रू मेंबर्स उपलब्ध नसल्यानं इंडिगोचं वेळापत्रक कोलमडलं. विंटर शेड्यूल 26 ऑक्टोबरपासून वाढल्यानं फ्लाईटची संख्या वाढली. यामुळं अडचणी वाढल्या. इंडिगोकडून 2200 फ्लाईट्स एका दिवसात चालवल्या जातात. एअर इंडियाच्या दुप्पट ही संख्या आहे. नियोजनातील त्रुटीमुळं मोठी समस्या निर्माण झाली. 10% फ्लाईट्स रद्द कराव्या लागल्या, तरी ती संख्या 200 ते 400 फ्लाईट्स रद्द होतात, ज्यामुळं प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागतोय. DGCAनं 1 नोव्हेंबरपासून जे FDTL नियमावली लागू करण्यात आली होती, मात्र सध्याची स्थिती पाहता साप्ताहिक सुट्टी संदर्भातील नियम मागं घेण्यात आल्याचं जाहीर केलं आहे. इंडिगोनं पुढील 48 तासात सर्व परिस्थिती नियंत्रणात येईल असं इंडिगोकडून सांगण्यात आलेलं आहे. इंडिगोच्या टीम 24 तास याच्यावरती काम करत असून प्रवाशांची गैरसोय रोखण्याचा प्रयत्न केला जातोय असं इंडिगोकडून सांगितलं जात आहे. तर दिल्लीतील 135 उड्डाणं आणि 90 लँडिंग रद्द करण्यात आली आहेत. बंगळुरूत 52 लँडिंग आणि 50 उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत. गेल्या 48 तासात 600हून अधिक फ्लाईट्स रद्द करण्यात आल्याची माहिती आहे. तर मित्रांनो, या FDTLच्या नोटिफिकेशनमुळे इंडिगोचं जे वेळापत्रक आहे ते कोलमडलेलं आहे आणि त्यामुळेच प्रवाशांना त्रासाला सामोरं जावं लागत आहे.